गणपती बाप्पा मोरया. नवरीकडेच आहे तू. खूप सारं स्वागत करते. कशा आहात तुम्ही सर्वजण? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल. सो 8 दिवसापासून सततची घाई गडबड चाललेली आहे, म्हणून व्हिडिओ कंटिन्युअसली येत नाही आहे. काल हे व्हिडिओ आलेला नाही आणि काल मला बऱ्याचशा कमेंट्स होत्या जुन्या व्हिडिओंना. म्हणजे आता व्हिडिओ टाकला नाही तर थँक्यू सो मच, तुम्ही माझे जुने व्हिडिओसुद्धा एन्जॉय करता. सो त्याला कमेंट्स होत्या की ताई आज व्हिडिओ का आला नाही म्हणून. खरं सांगते खूप बिझी शेड्यूल चालला आहे. म्हणजे काही दिवसापूर्वी म्हणजे आमच्या मैत्रिणींचं असं डिस्कशन व्हायचं ना इव्हनिंग वॉकला जाताना. तिच्याकडे 2 लग्न आहेत, मी म्हणायची काय गं आमच्याकडे लग्न नाही, असं नाही तसं नाही. पण एवढी सर्व लग्न आणि एवढं सर्व जे आहे स्टार्ट झालेलं आहे की मला श्वास घ्यायला सुद्धा फुरसत नाही भेटते आहे. काल सायंकाळी 7:45 झालेत घरी यायला आणि बघा आत्ता 7:15 वाजले सकाळचे आणि पुन्हा जी आहे माझी पॅकिंग चाललेली. आज माझ्या भावाची एंगेजमेंट आहे. बाय द वे आज 1 मे आहे, त्यामुळे सर्वात आधी तर महाराष्ट्र दिवसाच्या तुमच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. चला आता पॅकिंग झाली माझी. आरोपी हो ऑलरेडी गेलेले आहेत पप्पांकडे, त्यामुळे त्यांना जे आहे एंगेजमेंटचे कपडे काही सोबत दिले गेले नाही त्या दिवशी घाई. सो आज त्यांचे कपडे आणि मी खरं तर ठरवलं होतं इथनं साडी वगैरे वेअर करून जाते, पण मग कंटाळा केला. म्हटलं जाऊ दे, तिथे गेल्यावर आरामात जे आहे रेडी हो. सो माझी बॅग इथे पॅक आहे. मी चहा ठेवला आहे कारण इतका थकवा आला आहे ना, फ्रेशच नाही वाटत आहे. मस्त हेअर वॉश केला त्यासाठीच, कारण मला फ्रेश वाटत नव्हतं, पण तरी काही फ्रेश वाटत नाही आहे म्हणून चहा ठेवला. आणि आता चहा शिजेल तोवर 5 मिनिटं आहेत माझ्याकडे, म्हणून आधी गार्डनला पाणी देते. परवाला सकाळी दिलं होतं, काल दिवसभर रात्रभर माझी झाडं तशीच होती, म्हणून आधी झाडांना पाणी देते. मस्त चहा एन्जॉय करते आणि पटपट जे आहे आम्हाला निघायचं आहे. मग परिस्थिती बघता, वातावरण बघता झाडांना दोन्ही टाईम पाणी देणं गरजेचं आहे. पण आता इतक्यात एवढी धावपळ चाललेली आहे त्यामुळे झाडांकडे खरंच दुर्लक्ष होतं आहे. जिथे 2 टाईम झाडांना पाणी द्यायला पाहिजे तिथे 1 टाईमसुद्धा मी झाडांना पाणी देत नाही आहे आणि त्याचे रिझल्ट मला दिसतात पण आहेत, पण मी काहीच करू शकत नाही आहे सध्या तरी. दाखवेल मी तुम्हाला. हे एकदाची आजची एंगेजमेंट झाली की झालं, म्हणजे त्यानंतर मला कुठे बाहेर जावंसं लागणार नाही किंवा मी जायचं काम असलं ना तरी टाळणार आहे बाबा. कारण मेचं ऊन तुम्हाला माहीत आहे किती आहे ते, आणि या 8 दिवसात तर इतकं एक्झर्शन झालं की आता कुठे काहीच नकोसं वाटतं आहे. बरं चला, झाडांना मस्तपैकी पाणी दिलं. त्यानंतर घर इतकं घाण होतं आहे ना, जरी मी बाहेर असते दिवसभर, दरवाजे खिडक्या सर्व बंद असतात तरीसुद्धा बारीक डस्ट येते. सो ती मात्र क्लीन करावीच लागते. आणि म्हणजे आज रिटर्न यायचा प्लॅन आहे तसा, आणि आल्यानंतर माहीत नाही, कारण तुम्हाला माहीत आहे दिवसभर एंगेजमेंट ऊन वगैरे असणार, त्यामुळे फार दमायला होतं. आल्यावर काही हे क्लीन करणं होणार नाही, म्हणून अगदी जो 1-2 मिनटाचा जरी वेळ मला मिळतोय ना कामाच्या मध्ये तोही मी इथे युटिलाइज करून माझी इतर कामं आटोपते आहे. जसं मी चहा ठेवला आता तो शिजेस तोवर मी झाडांना पाणीही दिलं आणि घरही बऱ्यापैकी क्लीन केलं. तोपर्यंत माझा चहा पण शिजत आलाय बघा. अद्रक घालायला विसरली होती, सो तो घातला. आणि त्यानंतर चेहऱ्याची कंडिशन दाखवते मी इथे. चेहरा म्हणजे सुजलेला आहे. त्यानंतर पिंपल्स भरपूर आलेत आणि मागचा पसारा तुम्ही बघितला ना, तो तर आवरायला वेळच नाही माझ्याकडे. आता सर्व पसारा 1 दिवस काढून मला, म्हणजे फक्त पसारा आवरण्यात माझा 1 दिवस जाणार आहे. चला आता चाय पिते आणि तुम्हाला डायरेक्टली आईकडे भेटते. ॲज एक्सपेक्टेड बघा आमचे शूज क्लीन करणं चाललं आहे आणि तिकडे बघा माझी कोण वाट बघतोय. नाही येत? बरं ठीक आहे. माझे पिल्लू आलं माझ्याजवळ. बरोबर 8 वाजता जे आहे मी माहेरी पोचले. इतक्या लांबून आले आणि इकडे बघा यांच्या झोपात चाललेल्या. पप्पाही झोपलेले आहेत आणि चिव
पण झोपेतच आहे. आणि त्यामुळे मी तिच्यासाठी मस्त पेस्ट्री वगैरे घेऊन आलेली, तेही तिला नको होतं. म्हणजे थोड्या वेळ ती अशीच असते, झोपेतनं उठली ना शांत शांत राहते, काही खात नाही पित नाही. एकदा का तिची झोप गेली ना डोळ्यावरची, मग मात्र दिवसभर ती खूप छान राहते. अगदी कसलाच हट्ट नाही, रडणं नाही, चिडचिड नाही, काहीच नाही. सो सकाळी सकाळी आईने मस्त ब्रेकफास्ट बनवून ठेवलेला होता, मिक्स कडधान्याची उसळ. गेल्या गेल्या तर ती खाल्ली. आणि त्यानंतर लगेच मामाचा मेसेज आला की पटकन जे आहे रेडी व्हा, आपल्याला लवकर निघायचं आहे. आणि सर्वात आधी बघा आमची चिव रेडी झाली. आणि रेडी झाल्यानंतर हा कॅटवॉक मात्र आमचा मॅन्डेटरी असतो बरं का. अजून काय म्हणत असते? नमस्कार नमस्कार. मी शची तुमचे स्वागत करते. लाईक करा, शेअर करा. मग अच्छा, लाईक करा, शेअर करा. किती क्यूट बाळ आहे ना, आहे ना क्यूट बाळ. कोण आहे क्यूट बाळ? सची आहे क्यूट का तू आहे क्यूट? दीदीचं गिफ्ट आहे, प्री बर्थडे गिफ्ट. आरोहीचं प्री बर्थडे गिफ्ट आहे बघा. तुला दिसायचं आई ग, खाली बस ना तू. माझ्या चिवला दिसायचंय. हां खाली बस. आरूचं प्री बर्थडे गिफ्ट म्हणू शकता तुम्ही, कारण आरोहीचा बर्थडे असतो 31 मेला, पण शाळा बंद असते म्हणून तिच्या फ्रेंडनी तिला हे गिफ्ट दिलंय. बघू दे. बापरे बापरे, काय काय बनवलं. ही रिंग आहे का ग? ही रिंग, हे रोज. तू वाचलं, तुला माहित पडेल कशी फ्रेंड आहे. वाचलं तू. बापरे, छान छान ब्रेसलेट दिलेत ग. पहिले तू वाचून तर पहा. वाचू हे वाचलं मी हे. वाचलं ना. मला चीज इज चीज, बटर इज बटर. इफ यू फॉरगेट मी आय विल थ्रो यू इन गटर. छान 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 छान. बापरे, इतकं सुंदर फुल दिलं. भेटायला येत होती, आता तुलाच भेटायला येत होती. ब्रेकफास्ट वगैरे करून झाल्यानंतर आईने मला सांगितलं संगीताताई आलेली पण आहे, म्हणून मी आधी मामाकडे आली. म्हटलं मामा मामींनाही जरा चेहरा दाखवते की मी आलेली आहे बराच वेळची, आणि ताईचीही भेट घेते, नंतर रेडी होता येईल. सो यांची इथे घाई गडबड चाललेली होती दोघींचीही. मामींची तशी सर्व तयारी झालेली होती. आता एंगेजमेंट त्यांच्या मुलाची आहे म्हटल्यावर तुम्हाला माहीत आहे घरच्या माणसाला बाईला किती कामं असतात, त्यामुळे मामीची ही सर्व गडबड चाललेली. सो तिथे गप्पा गोष्टी केल्यात आणि पटपट घरी आले. बाई ग, कोण आहे हे? तू कोण बनली? चिवच्या मागे सतत कोणीतरी पाहिजे माहीत आहे का. म्हणजे ती रडत नाही, चिडचिड करत नाही, खाते पिते व्यवस्थित, सर्व गोष्टी तिच्या व्यवस्थित आहेत, पण रिकामी कामं पण ती तेवढीच करते. बरं चला, असं काहीसं सिंपल आम्ही रेडी झालोत आणि आत्ता निघालोत आम्ही एंगेजमेंटसाठी. आणि हा आहे आमचा नवरदेव टू बी. लवकरच नवरदेव होईल, आज त्याची एंगेजमेंट आहे. आणि हा माझा मामे भाऊ आहेत, जे मामा आमच्या घराजवळच राहतात, त्यांचा हा मोठा मुलगा, आणि त्याची आज एंगेजमेंट. सर्व आणि खरं सांगते आम्ही खूप जास्त एक्सायटेड आहोत. म्हणजे यावर्षी लग्न एंगेजमेंट कशाचाच प्लॅन नसताना अचानक ही एंगेजमेंट ठरलेली आहे. गणपती बाप्पा मोरया, गजानन महाराज की जय. सर्व पटपट आवरता यावं म्हणून घरून मी फार लवकर निघाली, पण इथे आल्यावर टाइमपास हा होतोच. आईकडे बराच टाइमपास झाला, त्यानंतर मामीकडे गेले, तिथे टाइमपास करून आले. पण सर्व वेळेत आवरलंही मी, पण माझे नेल्स बाकी होते. नेलपेंट लावायची होती मला, पण ती लावणं झाली नाही. पण थँक गॉड म्हणजे आर्टिफिशियल नेल्स मी सोबत घेऊन आले होते. सो गाडीमध्ये बसल्या बसल्या ते लावलेत
पण माहिती आहे का, लावल्यानंतर हे आर्टिफिशियल आहेत हेही ओळखायला येत नव्हतं, इतके नॅचरल दिसत होते आणि लावायला पण खूप सोपे आहेत माहिती आहे का. DIYमधनं मी हे परचेस केलेले, पण तुम्हाला ऑनलाईनही मिळतील. सो तुम्हाला हवे असतील म्हणजे सेम मिळतील का नाही माहीत नाही, पण तशाच टाईपचे काही नेल्स मी टॅग करते, नक्की चेकआउट करा. खूप युजफुल आहेत बरं का. नेल छोटे छोटे असतील तर मग तर मात्र म्हणजे खूप छान दिसतात. बरं चला, आली आमची नवरीबाई आणि खूप सुंदर आहे. मी तरी हिला पहिल्यांदा बघते, म्हणजे फोटो वगैरे बघितले होते मी, त्यातही छानच दिसत होती, पण फोटोपेक्षाही मला ही म्हणजे अशी फेस टू फेस पाहून आणखी जास्त सुंदर दिसली. आधीनं हा मुलगा मुलगी दाखवायचा जो कार्यक्रम आहे तो पार पडला. त्यानंतर उठल्या पंक्तीमध्ये तुम्हाला दिसते मस्त झणझणीत वांग्याची भाजी, जिलेबी, हे असं जेवण होतं आणि सर्व बहिणीसोबत असल्यानं, कझन्स असले की खूप मजा येते, खूप हसी मजाक आणि नसतं एकमेकींना चिडवणं काय वगैरे वगैरे आमचं चाललेलं. आता पंक्ती आम्ही तरी लवकर जेवलो, पण त्यानंतर म्हणजे गावाच्या वगैरे लोकांच्या पंक्ती उठत असतात, तोपर्यंत आमच्याकडे बराच वेळ होता. सो आम्ही असे मस्त इथे रेंगाळलो होतो. त्यानंतर लगेच जे आहे एंगेजमेंटला सुरुवात झाली. म्हणजे हे ठरलेलंच तसं होतं माहिती आहे का. आधी एंगेजमेंट करायची आणि नंतर जेवायचं म्हटलं की लोकांना भुका लागतात बघा भरपूर, त्यामुळे भरपूर घाई होत असते. त्यामुळे आधीच ठरलं होतं मस्त जेवण करायचं सर्वांनी, त्यानंतर आरामात एंगेजमेंट करायची. म्हणजे मुलीला पाहिजे तसे फोटो काढता येतात किंवा पाहिजे तो वेळ त्यांना मिळतो, निवांतपणा मिळतो आणि सर्व प्रोसेस मग हळूहळू अगदी मनासारखी होते. सो त्यासाठी जे आहे म्हणजे एंगेजमेंट जरा लेटनच ठेवली होती. सो इथे चाललेले आहेत वेगवेगळ्या आपल्या पद्धती असतात बघा प्रत्येक ठिकाणी. सो इथे नवरदेवाचा जो छोटा भाऊ असतो तो जे आहे नवरीचे पाय धुत असतो, पायांची पूजा करतो. त्यानंतर जे एंगेजमेंटचे कपडे वगैरे असतात, दागिने असतात, ते नवरीला दिल्या जातात आणि सेम प्रोसेस नवरदेवासोबत होत असते. नवरीचा छोटा भाऊ नवरदेवाचे पाय धुणं किंवा पूजा करणं, त्याला कपडे देणं वगैरे वगैरे चाललेली असतात. नवरदेवाचं आवकण्या घालणं म्हणतात आमच्याकडे, नवरीकडच्या बायका आवकण्या घालतात. सेम नवरीच्या बाबतीतही तसंच होतं. जेव्हा नवरी रेडी होऊन येते तेव्हा नवरदेवाच्या वहिनी म्हणा त्या ज्या आहेत इथे नवरीच्या आवकण्या वगैरे घालतात. पुन्हा तिला जे गिफ्ट्स वगैरे ठरलेली असतात, म्हणजे आमच्याकडे असतात ड्रायफ्रूट, फ्रूट्स किंवा पर्स, मेकअपचं सामान, काही दागिने असतील तर दागिने ते वगैरे दिल्या जातात. सो ते सर्व इथे जे आहे आमचं चाललेलं आहे. आणि हो, इथे जे आहे पहिल्यांदा नवरीची ओटीसुद्धा भरल्या जाते. सो ह्या नवरदेवाच्या मामी आहेत ज्यांनी आधी नवरीची ओटी भरली, त्यानंतर जे मी बोलले आवकण्या घालणं वगैरे ते सर्व इथे चाललेलं. खूप मस्त सुरळीत हळूवार जे आहे आमचा सर्व प्रोग्राम खूप चांगल्या प्रकारे जो आहे इथे पार पडलेला आहे. आणि हे सर्व आटोपल्यानंतर फायनली नवरदेव नवरी जे आहेत एंगेजमेंटसाठी इथे स्टेजवर उभे आहेत आणि एंगेजमेंट पण खूप मस्त प्रकारे पार पडली. दोघंही खूप गोड दिसत होते, खूप क्यूट दिसत होते आणि अगदी म्हणतात ना मेड फॉर इच अदर अशी काहीशी त्यांची जोडी आहे. माझा भाऊ तर भयंकर शांत आहे. आता ती म्हणजे घरात आल्यावरच कळेल कशी आहे तर, पण दिसण्याबाबतीत तरी दोघं मस्त एकमेकांना परफेक्ट मॅच आहेत. आणि आता मला तुम्हाला एका व्यक्तीला भेटवायचं, त्या म्हणजे ह्या आहेत माझ्या टीचर आणि क्लास 8, 9, 10 ह्या माझ्या क्लास टीचर होत्या. आणि जेव्हा केव्हा त्यांना भेटते ना खरंच म्हणजे एक त्यांच्याप्रती एक ग्रॅटिट्यूड जे आहे माझ्या मनात दाटून येतो. खरं सांगते खूप मेहनत घेतली यांनी आमच्यावर. आणि आज ना इथे म्हणजे आरोहीच्या पप्पांशी त्यांची ओळख करून देत होती मी आणि त्या भरभरून माझं कौतुक करत होत्या. फक्त आरोहीचे पप्पाच नाही तर आमचे इतर रिलेटिव्स पण तिथं होते. माझी आरू होती आणि त्या म्हणजे इतकं छान बोलत होत्या, ऐकून खरंच खूप छान वाटत होतं. म्हणजे आपण आपल्या टीचरच्या आठवणीत आहोत किंवा आपल्याबद्दल त्या इतक्या भरभरून आजही बोलतात. किती वर्ष झालेत माहिती आहे का, आय थिंक 5-6 मध्ये माझी 10th झाली असेल, तरी पण त्यांच्या आठवणीत मी आहे. या बाबतीत म्हणजे या गोष्टीचं खरंच मला खूप छान वाटतं. टीचरसोबत भरपूर वेळ घालवल्यानंतर बघा आत्ता आम्ही आलेलो आहोत स्टेजवर. इथे जे आहेत फोटो सेशन चाललेलं आणि माझा भाऊ जो आहे मंगेश, आता तो याचा भाऊ पण लागतो नवरदेवाचा आणि एका नात्याने जावई पण लागतो. त्यामुळे तो इतका चिडवत होता त्याला, अगदी टोंगड्यावर आणलं त्याने, नाही तुला टोंगड्यावर बसूनच तिला फुल द्यायचं आहे, टोंगड्यावर बसूनच रिंग घालायची आहे, त्याला त्रासून सोडलं होतं. पण त्यामुळे तिथलं वातावरण मात्र खूप छान झालं होतं. सर्वांच्या चेहऱ्यावर अशी बिग स्माईल होती आणि एंगेजमेंट खूप मस्त हसत खेळत जी आहे पार पडली. आणि इथे जे आहे फायनल मग फोटो सेशन चाललेलं.
पुन्हा त्याला इथे टोंगण्यावर बसवण्यात आलं आणि खरंच खूप मजा आली. चला, एंगेजमेंट खूप छान प्रकारे पार पडली. टीचरला भेटून खूप छान वाटलं. सर्वच गोष्टी मस्त दिवस गेलात. ऊन तर जाणवलंच नाही. आता फायनल गोष्ट इथे चाललेली ती म्हणजे नवरीकडून नवरदेवाकडे शिदोरी येत असते आणि त्यासाठी नवरीचा भाऊ पैशासाठी इथे हटून बसलेला आहे. सो आता ते सर्व इथे चाललेलं आणि फायनली आता आम्ही निघालोत घरी. सो अशी जी आहे माझ्या भावाची एंगेजमेंट पार पडली. कसं वाटलं, काय वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. चला, बाय.